ईन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय। शाश्वतानंदाची कला हे पुस्तकामधलं पान नंबर 21 आहे मराठी पुस्तकात। द्रव्य व्यवस्था म्हणजे 6 द्रव्य समजून काय फायदा थोडक्यामध्ये। शंका, द्रव्य 6च का आहेत, कमी जास्त का नाहीत? समाधान वाचा। आचार्य देवाने सांगितले की जीवामध्ये अंतरंग कार्य, चेतने, जाणणे व बहिरंग 5 प्रकारची कार्ये दिसून येतात व कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही। तसेच हा सिद्धांत पहा, कारणानुविधायित्वादेव कार्याणि। जसे कारण तसे कार्य घडते। कारण म्हणजे काय, कार्य म्हणजे काय? ज्याच्यापासून कार्य होतं त्याला कारण म्हणायचं। फॉर एक्झाम्पल रोटली केली, कारण कशापासून रोटली केली हे त्याचं कारण म्हणायचं। भूक लागली म्हणून रोटली केली होय। कार्य झालं ते रोटली हे कार्य झालं तर त्याच्यामध्ये कारण कोण? कणिक। घट बनवला मातीचा, कारण कोण? कार्य झालं घट, कारण झालं माती। तसं आपल्याला सम्यक दर्शन झालं, कार्य सम्यक दर्शन, कारण कोण? आपलं समीचीन श्रद्धा ज्ञान चारित्र्य ह्याचं समीचीनपणा हे कारण झालं त्याचं, किंवा आत्म्याकडे लावलेला उपयोग, त्याच्या निमित्तात सम्यक दर्शन हे कार्य होतं। मग जसं कारण असतं तसंच कार्य होतं। कणकीपासून भाकरी होत नाही आणि ज्वारीच्या पिठाची रोटली होत नाही का? कारण जसं आहे तसं कार्य होत असतं। म्हणून म्हटलं की अभव्य जीव असेल तर त्याच्यामध्ये मोक्ष हे कार्य होत नाही का? कारण अभव्य कोणाला म्हणायचं? हां, सम्यक दर्शन प्राप्त करण्याची योग्यता ज्याच्यामध्ये आहे लिहा, त्याला म्हणायचं भव्य। ज्याच्यामध्ये सम्यक दर्शनाची आणि मुक्त होण्याची पात्रता आहे त्याला भव्य म्हणायचं। आणि त्याच्या विरुद्ध अभव्य, ज्याच्यामध्ये तशी पात्रता योग्यता कदापि नसते त्याला म्हणायचं अभव्य। म्हणजे कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा अभव्य जीवाला सम्यक दर्शन होत नाही आणि तो मोक्षाला जात नाही। मग जसं कारण आहे तसं कार्य घडतं। मग भव्यत्व ही शक्ती माझ्यात आहे तरच तिथं सिद्धत्व हे कार्य दिसून येणार, अन्यथा नाही। म्हणूनच विश्वामध्ये 6 प्रकारच्या कार्यांना कारण द्रव्ये 6 प्रकारचीच आहेत। म्हणजे विश्वामध्ये 6 प्रकारचे कार्य दिसतात म्हणून 6 द्रव्य आहेत। प्रश्न विचारला ना त्यांनी, द्रव्य 6च का आहेत, कमी जास्त का नाहीत? तर 6 प्रकारची कार्य दिसून येतात म्हणून 6 प्रकारचे द्रव्य आहेत। उदाहरणार्थ जसे जीव जाणतो, रागादी भाव करतो, चालतो, थांबतो, अवगाहन प्राप्त करतो व परिणमन करतो, ही सर्व कार्ये तर उपादानाने जीवामध्येच होतात, परंतु निमित्त रूपाने धर्मादी द्रव्ये कारण होतात। काय कळलं? जोरात सांग। जीव सगळं करताना दिसतोय पण हे सगळे कार्य धर्मद्रव्याने। हां, म्हणजे ज्याचं त्याचं कार्य जे ते द्रव्य करतंय इथं निमित्त म्हणून आपण आपलं द्रव्य सांगतो। म्हणजे आपण कार्य करतो असं दिसतंय किंवा आपल्यामुळं होतंय असं वाटतंय, पण तिथं हे सगळं कार्य ज्याचं त्याचं ते द्रव्यच करतंय, आपण त्याच्यामध्ये सहकारी फक्त एवढंच। म्हणजे तुम्ही कोणाला तरी आणलं, नेलं, थांबवलं हे दिसून येतंय, पण तिथं आपण करता नाही आहे। कोण आणलं? कोण? तू तिला आणली का तिने तुला आणलं? हां, तर धर्मद्रव्याच्या निमित्तात गमन झालं आणि अधर्मद्रव्याच्या निमित्तात स्थिती झाली। म्हणूनच हे प्रतीतीला येते की जीवात होणाऱ्या कार्यास अन्य 5 द्रव्ये निमित्त कारण मात्र आहेत। आगमामध्ये उपादान निमित्त तसेच निमित्त नैमित्तिकाची न्यायसंगत समुचित व्यवस्था सूचित केली आहे। जर द्रव्ये 5 उपादान कशाला म्हणायचं, निमित्त कशाला म्हणायचं? आता सांगितलं ना, कार्य आणि कारण, तसं उपादान निमित्त
उपादान पण कारणच आहे, निमित्त पण कारणच आहे. उपादान म्हणजे ज्याच्यामध्ये कार्य होणार आहे त्याला म्हणायचं उपादान. घ्या काय म्हणले, कार्याचा कर्ता त्याला म्हणायचं उपादान, किंवा उपादान म्हणजे सहज शक्ती किंवा ज्याच्याद्वारे कार्य होतं त्याला म्हणायचं उपादान. आणि निमित्त म्हणजे सहकार्य असतं. उपादान म्हणजे काय, निमित्त म्हणजे काय. मला सुख झालं, उपादान काय, तुम्हाला एखाद्या गोष्टीने आनंद झाला, सुख झालं, उपादान काय. आणि निमित्त कोण, काय आपण जेवण केलं म्हणून सुख झालं, पैसा मिळाला म्हणून सुख झालं, कशामुळं सुख झालं तुम्हाला. तर सुख ही आपली पर्याय आहे, त्याचं कारण उपादान आपल्यामध्ये आहे आणि निमित्त ते बहिरंगामध्ये सांगितलं जाणार. धन मिळालं किंवा सगळे अनुकूल राहिले किंवा कुठं फिरायला जायला मिळालं, काय पण असेल कारण बहिरंगामध्ये, हे सगळं निमित्त. काय म्हणले, उपादान म्हणजे माझ्यामध्ये असणारे ते गुण, माझ्या गुणाचं परिणमन हे दिसतंय उपादान रूपाने आनंदाला कारण. पण निमित्त बहिरंगामध्ये कोणाला एखादी डिश खाल्लं म्हणून आनंद आला, ते निमित्त. किंवा एखाद्याला तीच डिश खाल्लं तर राग आला, नको वाटलं, म्हणजे ते निमित्त फक्त बहिरंगात. म्हणून निमित्त कार्य करत नाही, उपादान कार्य करतं. काय म्हणले, सम्यक दर्शन प्राप्त करायचं आहे, कसं करणार, उपादान कोण, निमित्त कोण. सम्यक दर्शन म्हणजे काय, आत्म्याचा अनुभव, आत्म्याचं श्रद्धान, यथार्थ मान्यता, त्याला म्हणायचं सम्यक दर्शन. आत्म्याचा विश्वास किंवा आत्म्याबद्दल यथार्थ श्रद्धान, त्याला म्हणलं सम्यक दर्शन. मग सम्यक दर्शन मला प्राप्त झालं तर मी भव्य आहे, सम्यक दर्शन झालं तरच मी मोक्षाला जाणार. तर सांगतायत सम्यक दर्शन हे कार्य झालं तर त्याचं कारण कोण. उठा, बोर्ड घ्या. सांगितलं उपादान आणि निमित्त म्हणजे काय सांगायचं. उपादान कशाला म्हणलं, कार्य, कार्याचा कर्ता. कर्ता, उपादान जो असतो तो कार्याचा कर्ता असतो आणि निमित्त हे सहकारी मात्र असतं. लिहिलं का, निमित्त म्हणजे जे कार्य होताना फक्त सहकारी असतं, मदत करतं, तेवढंच निमित्ताचं काम. निमित्त जबरदस्ती कार्य करत नाही. जसं रोटली केली, उपादान कोण, कणिक, आणि निमित्त कोण, ती स्त्री. मग बाकीचं सगळं, चकला, वेलन, तुमचं गॅस, जे तवा सगळं आहे ते निमित्त आहे त्याचं. म्हणून आता प्रत्येक एक कार्यामध्ये सांगा, कार्य काय आहे, त्याच्यामध्ये उपादान काय आणि निमित्त काय आहे समजण्यासाठी तुम्हाला. कार्य झालं काय, घट, सांगा उपादान कोण, माती, निमित्त कोण, कुंभार. एकच नाही, निमित्त अनेक असू शकतात. ते चक्र, चिवर, काठी, पाणी, हे सगळं त्याचं निमित्त झालं. म्हणजे हे असताना कार्य होईल पण नाही होईल पण हे असल्यावर कार्य, हे असतानाच कार्य होणार. काय म्हटले, उपादान असेल तरच कार्य होतं, निमित्त कार्य करतं असं नाही, निमित्त मदत करतं. म्हणजे कुंभार तर घट न करताना पण आहे, पण म्हणून कुंभार आहे म्हणून घट होतोच असं आहे का. म्हणून तिथं हे निमित्त आहेत, ते कार्याचे करता नसतात, मदत करतात फक्त. दुसरं कार्य काय, रोटी. बरं, रोटली झाली की आता किती वेळा रोटली खाते. दुसरं, सम्यक, घर बांधलं, उपादान कोण, ज्याचं घर बांधवलं तुम्ही, ते वाळू, सिमेंट वगैरे जे काय आहे, वीट आहे, ते सगळं त्याचं उपादान कारण. आणि निमित्त कोण, इंजिनियर असेल, वर्कर्स असतील, सगळे हे निमित्त आहेत. म्हणजे जर वाळू सिमेंट नसेल तर घर होणार नाही, पण इंजिनियर नसेल तरी घर होतं, हो ना. होतं की. आता ते काय छोट्या छोट्या गरीब लोकांचे घरं काय इंजिनियर बांधतात का. त्यांनी त्यांच्या डोक्याने त्यांनीच इंजिनियर होतात. आणि त्या ह्याचं काय, पक्ष्यांचं घरटं कोण बांधतंय, कुठलं इंजिनियर. म्हणजे तिथं हे सगळे निमित्त आहेत,
पण कार्य करण्यासाठी जे उपादान मूळ कारण आहे ते पाहिजे, ते असेल तरच कार्य होणार, नाही तर नाही. आता सांगा मला, इथे सम्यक दर्शन हे कार्य आहे, उपादान काय? श्रद्धा गुणाचं परिणमन किंवा समीचीन श्रद्धान. निमित्त कोण? मनुष्य, जीव. नाही, सम्यक दर्शन होण्यासाठी निमित्त सांगितली आहेत ना, अनेक निमित्त सांगितली आहेत की भगवंतांचं दर्शन केल्यावर एखाद्याला असे भाव झाले आणि तिथं त्याला सम्यक दर्शन होऊ शकतं. हे लिहायचं तुम्हाला. त्यामुळे जे काय काय कारण सांगितले, जिनबिंब दर्शन किंवा जिनोपदेश. भगवंतांचा उपदेश ऐकला, कोणाकडनं तरी काहीतरी देशना मिळाली किंवा तत्व समजलं आणि त्याच्याद्वारे सम्यक दर्शन झालं, तरी पण ते निमित्त झालं. तिसरं सांगितलं बिंबदर्शन, जिनोपदेश. हे पण खरं उपादांमध्ये येऊ शकतं. जिनोपदेश कशासाठी? मी सांगितले उपदेश आणि तुला सम्यक दर्शन झालं, मग कार्य कोणामध्ये झालं? ज्याच्यामध्ये झालं त्याला उपादान म्हणायचं. मी फक्त सहकारी आहे, मी जिनोपदेश सगळ्यांना देणार आहे, पण सगळ्यांना सम्यक दर्शन होणार का? मग भगवंतांनी पण सगळ्यांना दिव्यध्वनी सांगितली की त्यातले काही जीव सम्यक दृष्टी झाले, काही जीवच मोक्षाला गेले. त्यामुळं जे कार्याचं नियमाने कारण असतंच त्याला म्हणतात साधकतम साधन म्हणतात, म्हणजे ते नियमाने साध्याची सिद्धी करतंच, असं नाही आहे हे. म्हणून दर्शन केल्यावर सगळ्यांनाच सम्यक दर्शन होतं असं नाही, उपदेश ऐकल्यावर सगळ्यालाच सम्यक दर्शन होतं असं नाही. होईल पण नाही होईल पण. पुढं सांगितलं काय? वेदना अभिभव. वेदनेची तीव्रता झाली ना तर नारकी जीवांना सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. इतकं मला वेदना का होती आहे असं ते अवधी ज्ञान लावून जाणतात आणि पूर्वभवातलं त्यांना दुःख समजतं, आपण केलेल्या धर्माच्या विराधनेचं स्मरण होतं आणि त्याच्यातून ते सम्यक दर्शनाला प्राप्त होऊ शकतात. म्हणजे मी केलेल्या पापाचं फळ म्हणून मला असं नारक पर्याय मिळाली आहे, इतकं दुःख भोगावं लागतं आहे, असा विचार करून ते स्वभावाचे सन्मुख होतात. आणि देवांचं कारण सांगितलं काय? देववृद्धी दर्शन. अन्य जे कोणी अधिक वृद्धीवाले जीव असतात ना, अधिक वृद्धी ज्यांची असती देवांची, अनेक अन्य सगळे मोठे मोठे देव आहेत त्यांच्याकडं अनेक वृद्धी असतात, महान महान. तर लहान देव त्या मोठ्या देवांच्या वृद्धी पाहून, त्यांचं वैभव, त्यांची शक्ती पाहून त्यांना असं वाटतं की मला काय इतकं कमी. आणि मग तेच अवधी ज्ञानाने जाणतात की मी काय केलं आहे, काहीतरी पूर्वी केलेलं पाप आहे म्हणून मला असं उदय येतो आहे, किंवा हे त्यांच्या पुण्याचं त्यांच्या धर्माचं फळ आहे त्यांना, की इतकं श्रेष्ठ ज्ञान आहे, महिमा आहे, त्यांची बळ आहे, त्यांचं सगळ्यांवर प्रभुत्व आहे, हे सगळं समजतं आणि त्याच्याद्वारे ते स्वभावाकडे जातात. म्हणजे त्यांना धर्माचं फळ असं मिळालं तर मी पण धर्म करायला पाहिजे, ह्या भावनेने त्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. लिहिल्याचारी. अजून एक कारण सांगितलं काय? जातीस्मरण. म्हणजे मनुष्य तिर्यंच्यांना जर पूर्वभवातलं काय ज्ञान झालं, त्यातलं काय आठवलं, तर त्याच्या निमित्तात सुद्धा सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. अजून एक कार्य सांगा मला ज्याच्यामध्ये उपादान आणि निमित्त लावता येतं. तुम्हाला हे सगळ्याचं ज्ञान झालं, प्रवेशिकेचं ज्ञान झालं, उपादान प्रवेशिका. काय प्रवेशिका? उपादान कोण आहे? कार्य कोणामध्ये झालं? त्याच्यात झालंय का? मग उपादान माझं ज्ञान गुण, ज्याला समजलं त्याचं ज्ञान गुण, ज्ञान पर्याय हे त्याचं उपादान कारण. म्हणून तुम्हाला आज त्या शास्त्राचं ज्ञान झालं, किंवा काय म्हणायचं तत्वज्ञान झालं आज तुम्हाला, तर त्याच्यामध्ये तुमचा ज्ञान गुण उपादान आहे आणि निमित्त घ्या की माझं नाव हे शास्त्र किंवा भगवंतांचा उपदेश हे झालं निमित्त. पर्यंत आलं. म्हणूनच हे प्रतीला येते की जीवात होणाऱ्या कार्यास अन्य 5 द्रव्ये निमित्त कारण मात्र आहे. झालं ते पुढं. आगमामध्ये उपादान निमित्त तसेच निमित्त नैमित्तिकाची न्यायसंगत समुचित व्यवस्था सूचित. इथं निमित्त म्हटलंय ना, तर उपादानाला दुसरा शब्द आहे नैमित्तिक, असं
शास्त्रामध्ये कधी वाचला तर दिसेल शब्द तुम्हाला, निमित्त नैमित्तिक संबंध. मग उपादानालाच म्हणायचं नैमित्तिक, म्हणजे ज्याच्यामध्ये नियमाने कार्य होणारच किंवा जे असतानाच कार्य होतं त्याला म्हणायचं नैमित्तिक. जर द्रव्ये 5 मानली तर जीवामध्ये होणाऱ्या 6 प्रकारच्या कार्यांपैकी एका कार्यास कारणच असणार नाही. काय कळलं? जर आपण 5च द्रव्ये मानली तर जे 6वं कार्य आहे त्या द्रव्याचा लोप केल्यासारखं होईल, अभाव केल्यासारखं होईल. तसेच 7 द्रव्ये मानली तर 7वे कार्य तर जाणीवेत येत नाही. 7वे द्रव्य जर विश्वात नाही तर असत स्वरूप द्रव्यामुळे 7वे कार्य होणार नाही. काय सांग? 7 द्रव्ये मानली तर काय दोष येतो? वाच परत एकदा. 7 द्रव्ये मानली तर थांब जरा बघू दे. 7वे कार्य जर जाणीवेत येत नाही. पुढं 7वे द्रव्य जर विश्वात नाही तर असत स्वरूप द्रव्यामुळे 7वे कार्य होणारच नाही. म्हणजे होणारच नाही ते कार्य. 7 द्रव्य मानली तर 7 कार्य दिसायला पाहिजेत, पण 6च कार्य दिसतात म्हणून 6 द्रव्य आहेत हे सिद्ध करावेत. मग असत द्रव्य नाही आहे, त्या असत म्हणजे नसलेलं. मग ज्याची सत्ताच नाही आहे असं द्रव्यांनी कार्य होतं आहे असं म्हटलं तर चुकीचं झालं ते, कारण असतची उत्पत्ती असंभवच आहे. पुढं वाच आदिती वाच. असतची उत्पत्ती मानली तर कारण व्यवस्थाच विस्कळीत होईल. म्हणूनच द्रव्ये 7च आहेत. द्रव्ये 6च आहेत 7 करा. सिद्ध होते. पोचलंय पुण्यामध्ये एक द्रव्य. हे सिद्ध होते. अशा रीतीने द्रव्य व्यवस्था जाणून निज चैतन्य द्रव्याचा आश्रय घेतला तर सहजच खरा आनंद सम्यक दर्शन प्राप्त होतो. म्हणजे हे सगळं 6 द्रव्यांचं स्वरूप समजून आपल्याला काय फायदा? जर मी या 6 द्रव्यातून मी वेगळा जीव आहे त्याचा आश्रय मी घेतला तरच मला सम्यक दर्शन खरा आनंद प्राप्त होणार. इथं सांगा मला, दुःख हे कार्य झालं तर उपादान कोण आणि निमित्त कोण? मला दुःख झालं, का दुःख झालं, कोणामध्ये दुःख झालं आणि कोणामुळं झालं? दुःख उपादान कोण? काय कोणामध्ये दुःख झालं ते उपादान. कोणाला झालं? येऊ काही आदिती. म्हणजे माझ्यामध्ये दुःख झालं तर माझी ज्ञानाची पर्याय किंवा आता दुःख ही आनंद गुणाचं विपरीत परिणाम आहे, त्यामुळे तिथं माझी पर्याय माझ्या पर्यायात मला दुःख झालं. का झालं? निमित्त काय सांग की ते काय? तुम्ही का होता दुःखी? होता का नाही? पडली का काय? का दुःखी आहे का मामा? दुःखी आहे का सुखी आहे? म्हणा मी लग्न केलो म्हणून दुःखी आहे, तुम्ही लग्न करू नका सांगा त्यांना. लग्न केल्यावर सुख असतं का दुःख असतं? दुःख असतं का नाही? हो म्हणा की माझ्या साईडला येता. म्हणून एकाचं 2 झालं की ते काय म्हणायचं, सगळे विकल्प डबल होते, अजून दुःख डबल होतं. म्हणून इथं लिहि निमित्त लग्न. काय निमित्त लिहायचं ते लिहा तुम्हाला आता. संख्या आहेत ना, त्यातले 1-2 लिहा पास. म्हणजे विपरीत मान्यता हे सगळ्यात मोठं दुःखाचं कारण आहे. त्याला म्हणायचं मिथ्यात्व. परातून मला सुख येतं म्हणून पराच्या आश्रयाला जातो, तर ती मान्यता म्हणजेच मिथ्यात्व. विपरीत मान्यता हे दुःखाचं मूळ कारण आहे. कुंदकुंदांची पत्रे. पोस्टमनचे पत्र घ्या असे शब्द कानावर पडले की आपण धावत पळत जाऊन पत्र घेतो. आता पोस्टमनच बंद झाला. अनेक वेळा वाचतो. घरातील कुटुंबियांना शेजाऱ्यांना वाचावयास देतो. त्यासाठी स्वतंत्र फाईल करून ती पत्रे व्यवस्थित सांभाळतो व काही वर्षांनी जुनी आठवणी म्हणून ती पत्रे वारंवार वाचून काढतो.
त्यातील महत्त्वाचा मजकूर आप्तेष्टांना मित्रमंडळींना सांगत राहतो. त्या पत्राहूनही दैनंदिन जीवनात आनंदाची कला शिकवणारी कुंदकुंदांची पत्रे म्हणजेच समयसार, प्रवचनसार, नियमसार, अष्टप्राभृत आदी होत. काय काय शिकायचे तुम्हाला? वाचा नावं तरी. समयसार, प्रवचनसार, नियमसार, अष्टप्राभृत. सगळे शिकल्याशिवाय सोडायचं नाही स्वाध्याय. जणू काही ही भव्य जीवांना लिहिलेली पत्रेच आहेत. कोण कोणाला लिहिलंय? कोण? आचार्यांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेली पत्र आहेत ही सगळे शास्त्र. म्हणजे ती आपण वारंवार वाचावी, चिंतन मंथन करावी, इतरांना देखील वाचावयास द्यावीत व व्यवस्थित जतन करून त्यातील खऱ्या आनंदाचा मार्ग सर्वांना सांगावा. समयसार स्तुतीमध्ये म्हणलेच आहे, बनाव पत्र कुंदन नाम रत्नो नाम अक्षरो लखी तथापि मूलसूत्रो नाम अंकाये मूल्य ना कधी. या कुंदकुंद आचार्यांच्या पत्रांना जरी रत्नाने लिहिले तरी त्याचे मूल्य होऊ शकत नाही. इतकं मूल्यवान आहेत हे रत्न, हे सांगायचं त्यातून. वाचा. परमनन्सी विथ चेंजेस. जोरात वाचते का ते? परमनन्सी विथ चेंजेस. उत्पाद, फॉर्मेशन, द्रव्याची नवीन अवस्था उत्पन्न होणे. व्यय, डिफॉर्मेशन, द्रव्याची पूर्व अवस्था नष्ट होणे. ध्रुव, कॉन्स्टंट, उत्पाद व्यय होत असताना कायम राहतो तो ध्रुव. आता हे तत्व आहेत. उत्पाद व्यय ध्रुव समजून घ्यायला पाहिजे, नय समजून घ्यायला पाहिजेत. परत वस्तुव्यवस्था समजायला सगळे 6 द्रव्य 7 तत्व ह्यांचं सगळं स्वरूप जाणून घ्यायला पाहिजे. मग त्यासाठी येता इथं जे 3 गोष्टी सांगितल्या, उत्पाद, व्यय आणि ध्रुव. म्हणजे काय? उत्पाद म्हणजे उत्पन्न झालं, व्यय म्हणजे नष्ट झालं, आणि त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्स्टंट आहे, त्याला म्हणायचं ध्रुव. मग सगळे कार्य जे झालेत ना, हे सगळे कार्य आपण लिहिलेत, ह्याच्यामध्ये उत्पाद आहे, व्यय आणि ध्रुव आहे. सांगा काय झालं? उत्पाद काय? घट हे कार्य झालं. उत्पाद काय? व्यय काय? ध्रुव काय? उत्पाद घट आहे. घटाचा उत्पाद झाला म्हणायचं. घटाचा उत्पाद झाला. घट तुटल्यावर तेव्हा नव्हे, त्याच पर्यायामध्ये जे तयार झालं त्यात मागचं काहीतरी व्यय झाल्यावर ते तयार झालं ना. मग मातीचा व्यय झाला, माती या अवस्थेचा, आणि घट या अवस्थेचा उत्पाद झाला म्हणायचं. त्यामुळं एकच कार्य होत असताना त्याच्यामध्ये कोणाचा व्यय झाला आणि कोणाचा उत्पाद झाला, आणि ध्रुव कोण आहे? म्हणजे माती या पर्यायाचा व्यय झाला, घट या पर्यायाचा उत्पाद झाला, आणि सगळ्यामध्ये माती कायम आहे. किंवा मग घट होता तो फुटला आणि खापऱ्या झाल्या त्याच्या, तर खापऱ्या हे कार्य झालं. उत्पाद कोणाचा, व्यय कोणाचा, आणि ध्रुव कोण? घटाचं खापऱ्या झाल्या, खापऱ्यांचा उत्पाद झाला. व्यय, घटाचा व्यय झाला, घट फुटला ना, आणि ध्रुव तर त्याच्यामध्ये असणारं ते द्रव्य जे आहे ते ध्रुव राहिलं. दुसरं उदाहरण सांगा. दुःख सांगा. काय झालं? समजा मला धनहानी झाली, काहीतरी तोटा झाला धंद्यामध्ये वगैरे, तर त्यामुळं मला दुःख झालं. उत्पाद कशाचा, व्यय कशाचा? दुःखाचा उत्पाद झाला, सुखाचा व्यय झाला. पैसे सगळीकडे कायम. कोण कायम? मी कायम आहे. दुःख असू दे नाही तर सुख असू दे, माझ्यात कार्य झालंय ना, त्यामुळे ध्रुव कोण आहे? मी आहे. म्हणजे तिथं पहिल्यांदा धनलाभ झाला होता तर सुख झालं, आणि धनव्यय झाला, काय हानी झाली, तोटा झाला काय तर दुःख झालं. मग धनहानीचा उत्पाद झाला किंवा दुःख या पर्यायाचा उत्पाद झाला, आणि बहिरंगामध्ये तिथं त्या सुखाच्या कारणाचं म्हणजे धनाचा नाश झाला, हे व्यय झालं. आणि दोन्हीमध्ये पण मी माझा आनंद गुण कायम आहे. आनंद गुणाचं विपरीत परिणाम म्हणजे दुःख आहे. तुम्ही सांगा. रोटली झाली, उत्पाद व्यय ध्रुव कशाचं कशात? रोटली झाली उत्पाद, व्यय त्या कणिकेचा. कणिक या अवस्थेचा व्यय झाला, रोटली अवस्थेचा उत्पाद झाला असं म्हणायचं. कारण पर्याय असती ना,
ती पर्याय वे आणि उत्पाद होत असते. आणि पीठ कॉन्स्टंट. हां, मग त्याच्यामध्ये असणारं कणिक हे ते ध्रुवद्रव्य झालं, पुद्गल हे ध्रुवद्रव्य झालं. बरोबर. अवस्था म्हणजे पर्याय, आपण वाचली होती ना नामप्रवेशिकेमध्ये. पहिल्यांदा पर्याय म्हणा, अवस्था म्हणा, विशेष म्हणा, गुणांचं विकार म्हणा, परिणमन म्हणा. पुढं. जिसमें झलकते लोक सब वह आत्मा ही लोक है. निश्चयाने अशा स्वलोकास, चिन्लोकास, आत्मलोकास, चैतन्य लोकास जाणून आत्मज्ञ होऊन सहजच व्यवहाराने सर्वज्ञ होऊ आपले जीवन आत्मज्ञानाने फुलून निघेल, आत्मतेजाने न्हावून निघेल. म्हणजे लोक कुठं आहे? लोक कशाला म्हणलं होतं आपण? हां, द्रव्याच्या समूहाला विश्व म्हणा, लोक म्हणा. तर ते सांगायला लागलेत की ते खरं लोक नाही आहे, तर आपला आत्मा आपल्यासाठी लोक आहे. कारण या लोकाच्या बाहेर आपण कुठं जातच नाही. म्हणून म्हटलं आपला आत्माच आपल्यासाठी लोक आहे. पुढं. काय समजलं नसतं तर विचारा एवढ्यामध्ये. उत्पाद वे ध्रुव समजून काय फायदा? बरं, सम्यक दर्शन हे कार्य झालं. सांगा उत्पाद काय, वे काय, ध्रुव काय? सम्यक दर्शन उत्पाद. पुढं नाही, मागं. उत्पादाच्या आधी कोणाचा वे झाला? बरोबर, मिथ्या दर्शनाचा वे, सम्यक दर्शनाचा उत्पाद. आणि ध्रुव श्रद्धा गुण ध्रुव आहे, कारण श्रद्धा गुणाचे ते 2 पर्याय आहेत ना. त्यामुळे त्याच्यामध्ये असणारा आपला गुण, आपला स्वभाव आहे तो ध्रुव आहे. असं सगळ्या गोष्टींमध्ये घरचा अभ्यास. मला एक उद्या 10 उदाहरणं लिहून आणून दाखवायची. उत्पाद वे ध्रुवमध्ये उपादान कोण, निमित्त कोण, उत्पाद कशाचा झाला, वे कशाचं झालं, कार्य काय, व्यवस्थित एक उदाहरण व्यवस्थित आता लिहून घ्या. म्हणजे मग तुम्हाला ते एक्सप्लेन करताना समजते. मी नुसतं हे लिहिलेलं तुम्हाला नंतर काय 10 दिवसांनी काढलात ना, काय कुठलं माती आणि कुंभार आणि इंजिनियर सगळं गुंडाळून टाकणार आहे का? तसं नाही. त्यामुळे एक उदाहरणाचं एक्सप्लेन करून लिहा लिहिताना. माती हे उपादान कारण आहे ज्याच्यामध्ये कार्य होणार असतं. निमित्त रूपाने तिथं अनेक सहकारी कारण असतील, पण ते असताना कार्य होतच असं नाही. नियम नसतो. निमित्त हे फक्त हजर असते, पण ते कार्य करत नाही. म्हणून उपादानातच कार्य होत असतं. म्हणून घट हे कार्य झालं, त्याच्यामध्ये माती हे उपादान आहे आणि कुंभार चक्र वगैरे हे सगळं निमित्त आहे. आणि उत्पाद वे ध्रुव सांगत असताना घट या पर्यायाचा उत्पाद झाला. माती किंवा त्याच्या आधीची जी छोटी अवस्था असते ना घटाची, त्याला कोश, कुशूल अशी नावं आहेत, तर त्यांचा वे झाला आणि घटाचा उत्पाद झाला. आणि दोन्हीमध्ये पण माती हे द्रव्य कायम आहे. काल अभ्यास दिला तर तुम्हाला काय? मला मागत जावं की जरासा अभ्यास द्यायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे जरा असं चला लिहा प्रश्न. घटमध्ये घट तयार करणार ना जेव्हा, त्यावेळेस ती पहिली दुसरी अवस्था असते, जेव्हा अजून ते घटाचं पूर्ण फॉर्मेशन होईपर्यंत. मग त्याची नावं आहेत सगळी. स्थास म्हणा, कोश म्हणा, कुशूल म्हणा, अशी त्याची नावं आहेत. मग त्या सगळ्या अवस्थांचा वे होत पूर्ण घट झाला. म्हणून कोश, कुशूल या पर्यायांचा वे आणि घट पर्यायाचा उत्पाद. तुम्ही चिखलच करून ठेवलंय सगळ्यांना. मग नावं तर शिकायला लागले, मग शिकवायला की मग सर. बरं, उद्या मला ह्याची 10 उदाहरणं दोन्हीची करून दाखवायची. उपादान निमित्त वेगवेगळे कार्य काढा आणि वेगळं उत्पाद वे ध्रुव सांगायचं काय आहे ते. पुढं वाचा 23 पानावर. शाश्वत आनंदी जीवनाची कला, वस्तुनिष्ठ विज्ञान, पूर्णानंद भाग 2. आचार्य कुंद देवांनी स्वतः अतींद्रिय चैतन्य रसाचा, अनंत गुणांच्या समृद्धतेचा, आत्मवैभवाचा खरा आनंद अनुभवून अतींद्रिय आनंदाने स्वतः न्हावून भव्य जीवांवरही या खऱ्या आनंदाचा वर्षाव केला आहे. आपणास जसे हे अध्यात्म पीयूष प्राप्त झाले, तसे इतरांनाही व्हावे या मंगल भावनेने समयसारादी अपूर्व ग्रंथाधिराजांची रचना केली आहे. 14 नंबरचे चित्र. 14 पहा. समयसार, प्रवचनसार, नियम
जी कोण वाचायचं ते? हा, श्री समय सारजी, श्री प्रवचन सारजी, श्री विनय सारजी. नियम सारजी. नियम सारजी. नवीन शास्त्र काढायला. काय सांगितलं त्यांनी? जे काय आनंद त्यांना प्राप्त झाला आचार्यांना, त्यांनी ते आपल्यासाठी पुढं फॉरवर्ड केलं आहे. मग ते सगळा आनंद भरला आहे त्या शास्त्रांमध्ये, त्यासाठी त्याचं स्वाध्याय करणं आवश्यक आहे हे सांगतं. आता ही ह्याच्यातलीच उदाहरणं घ्यायची. हे पुस्तक तुमच्याजवळ आहे ना, ह्याच्यातलीच उदाहरणं घेऊन लिहायचं. काय कार्य झालं, काय शास्त्र रचना, मग त्यात उपादान कोण, निमित्त कोण, उत्पाद कशाचा झाला, वे कशाचा, ह्याच्यातनं सगळी शास्त्रातनं काढायची. काढू ना, मला काय कशातनं पण काढा. 10 उदाहरणं पाहिजेत मला, इतकी 10 नाही आहेत त्याच्यामध्ये, सांगते तुम्हाला, वाचा. कुंदाकुंदांची 3 रत्ने, समयसार, प्रवचनसार, नियमसार. प्रवचनसार, प्र प्लस वचन प्लस सार, म्हणजे प्रकृष्ट वचनाचा दिव्यध्वनीचा प्लस सार या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. प्रकृष्ट वचन म्हणजेच दिव्यध्वनी. मग दिव्यध्वनीचा सार ज्याच्यामध्ये आहे तो प्रवचन सार आहे. दिव्यध्वनी ऐकायची आहे का? ऐका, वाचा, सगळं शिका, तर त्यासाठी प्रवचन सार हे एक माध्यम आहे. प्रवचन सार मध्ये वस्तुनिष्ठ व्यवस्थेचे विज्ञाननिष्ठ शास्त्रोक्त सायंटिफिक पद्धतीने दिग्दर्शन केले आहे. मोक्षाचे खऱ्या आनंदाचे साधकतम साधन असलेल्या ज्ञानप्रधान शैलीने संपूर्ण विश्वव्यवस्था वर्णिली आहे. यात 3 अधिकार आहेत: ज्ञानाधिकार, ज्ञेयाधिकार, चरणानुयोग, चुलिका. काय सांगायला लागले? मोक्षाचं साधकतम साधन म्हणजे हे शब्द आता मी सांगितले होते तुम्हाला. कशासाठी? साधकतम साधन म्हणजे उपादान कारण, ह्याला म्हणायचं साधकतम साधन. ज्याच्यामुळं कार्य होणारच, जे असतानाच कार्य होणार. मग खऱ्या आनंदाचं साधकतम साधन कोण आहे? साधकतम साधन असलेल्या ज्ञानप्रधान शैलीने संपूर्ण विश्वव्यवस्था वर्णिली आहे. म्हणजे त्याच्याद्वारे तुम्हाला आनंदाची प्राप्ती होणार, जर तुम्ही त्या ग्रंथांचं अध्ययन करणार आणि त्यातून आपल्याला पाहिजे ते सार काढणार तर. वाचा दिदी. यातील अधिकारात वस्तूचे द्रव्याचे स्वरूप सांगताना द्रव्य सद असून ते उत्पादवेय ध्रुव स्वरूपी आहे हे वैज्ञानिक पद्धतीने मांडले आहे. संपूर्ण ग्रंथच आचार्यांची अपूर्व देण आहे हे सांगायचं आहे. म्हणजे काय? आचार्यांना ती उपलब्धी झाली आहे, ती श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ, आणि त्यांनी ती आपल्याला दिली, तर त्यांच्याकडून ते बेस्ट दान आहे आपल्यासाठी हे म्हणाले. रोजच्या जीवनात हे वस्तुनिष्ठ तत्वज्ञान कसे उपयोगी आहे हे समजावे म्हणून एकच गाथा आपण नमुना सॅम्पल म्हणून पाहूया. त्यावर चिंतनशीलतेने विचार करूया. म्हणजे सगळ्या ग्रंथातली सगळ्या गाथाच ॲक्च्युली तुम्हाला सुखासाठी कारण आहेत, किंवा ते तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये उपयोगी आहेत. पण त्यातनं एक त्यांनी एक्झाम्पल म्हणून सांगायला की कसं बघायचं त्या गाथांकडं, काय शिकायचं त्यातून. शुद्ध म्हणणार, माझ्याबरोबर म्हणा. सदवठ्ठिदं सहावे दौवं दौवसजो हि परिणामो अर्थेषु सो सहावो ठिदि संभवनास संबद्धो. आपल्या स्वभावामध्ये स्थित असणारे द्रव्य सद आहे. निश्चयाने द्रव्याचा उत्पादवेय द्रव्ययुक्त जो परिणाम आहे तो पदार्थाचा स्वभाव आहे, आणि म्हणूनच उत्पादवेय द्रव्य स्वभावी द्रव्य स्वयं सत आहे. जे उत्पादवेय ध्रुवाने सहित आहे तेच द्रव्य सत असू शकतं. म्हणजे ज्याच्यामध्ये परिणमन होत नाही त्या द्रव्याला असत म्हटलं जातं.
म्हणजे आता म्हणले ना मी, हे बिल्डिंग बांधली आहे तुम्ही, सांगा उत्पाद व्यय ध्रुव चालू आहे का बंद आहे याच्यात? काय चाललंय? कुठं काय दिसतंय असं? तुम्ही कुठं रोज त्याला पाडताय, नवीन बांधताय, काय कलर करताय? कायच नाही. मग त्याची स्वच्छता होते. बरं नाही केली आम्ही स्वच्छता. ते ऑफिस असते ना, बंदच असते सारखं. सांग काय कशासाठी? ते नवे म्हणायचं आहे. जी बिल्डिंग आहे ना बनवलेली, ती बिल्डिंगमध्ये उत्पाद व्यय ध्रुव चालू आहे का बंद आहे? काय चालू आहे? म्हणजे आपल्याला डोळ्यांनी दिसायला पाहिजे असं नाही, पण त्याच्यामध्ये परिणमन सतत चालू आहे. त्याचे लेयर्स झडत चालले, तुम्हाला नाही दिसणार. किती काय असे ना ते पातळ लेयर्स असतील किंवा त्यातले काय कण असतील, ते सगळे निघून चाललेत आणि त्याची जीर्णावस्था सुरू झाली. म्हणून कालच्यापेक्षा आज त्याची काय म्हणायचं, ते ओल्ड झालं. कालच्यापेक्षा आज, आजच्यापेक्षा उद्या. म्हणून आता किती वर्ष झाली ते मंदिराला माहीत आहेत का मामा? मंदिराला किती वर्ष झाले? ह्या मंदिराला किती वर्ष झाले? मंदिराला मंदिर होय, 12 वर्ष झाली. 12 वर्षामध्ये जुनं आहे का नवीन आहे मंदिर? प्रत्येक दिवसामध्ये त्याचं परिणमन दिसायला, म्हणजे दिसणार नाही दिसणार तुम्हाला, पण परिणमन तर चालू आहे. म्हणून सांगितलं की उत्पाद व्यय ध्रुव ज्याच्यामध्ये घडते तेच द्रव्य सत असू शकतं, नाहीतर त्या द्रव्याची सत्ताच राहणार नाही. जे द्रव्य परिणमन करणार नाही त्याच्यामध्ये सत्ताच राहणार नाही. जसं पडलेलं लोखंड असं, जर ते नाही वापरलं तर गंजत जातं. म्हणजे तसंच म्हणलं की जर द्रव्य असंच राहिलं, त्याचं परिणमनच झालं नाही म्हणलं, तर ते द्रव्य नष्ट होईल म्हणावं लागेल. पण असं तर नाही, द्रव्य कधी नष्ट होत नाही. पुढं प्रवचनसारच्या वरील गाथेमध्ये वस्तूचे स्वरूप जोरात विज्ञाननिष्ठ पद्धतीने दाखवून दिले आहे. प्रत्येक वस्तू उत्पाद व्यय ध्रुवाने सहित आहे. हा जो जिनागमाचा मूल सिद्धांत या गाथेमध्ये सांगितला आहे. तोच आजच्या विज्ञानाचाही सिद्धांत आहे की प्रत्येक वस्तू अविनाशी राहून बदलते. म्हणजे बस की हाच भाव पुढील चित्रामध्ये दाखवून दिला आहे. म्हणजे म्हणायचं की कुठलीही वस्तू आहे तर ती बदलतीये म्हणूनच स्थिर राहतीये. जर नाही बदलणार तर स्थिर पण नाही राहणार, म्हणजे त्या वस्तूचं अस्तित्वच नाही राहणार. म्हणजे प्रत्येक द्रव्याच्या मध्ये अनंत गुण आहे, त्या अनंत गुणाची प्रत्येक समयाला पर्याय होतीये. मग एक पर्याय उत्पन्न होती, दुसरी पर्याय व्यय होती. ह्यालाच म्हणायचं उत्पाद आणि व्यय. जर उत्पाद व्यय नाही झालं तर गुण पण निष्क्रिय होतील, द्रव्य पण निष्क्रिय होईल, आणि मग अशा निष्क्रिय द्रव्याची सत्ता राहत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की प्रत्येक वस्तू अविनाशी राहून बदलते. म्हणजे त्यातला ध्रुव अंश जो आहे तो आहे टिकून, म्हणूनच त्याच्यामध्ये बदल दिसून येतो. जसं अजून एक उदाहरण तुमच्यासाठी, काय, तुम्ही आत्ता मनुष्य आहे, मनुष्यावस्थेचा उत्पाद झाला, वेळ सांगा. सांगा की एकदा ती. मग आता नरक होतो, नारकी होता ना. तर नारकी अवस्थेचा वेळ झाला, मनुष्य अवस्थेचा उत्पाद झाला. ध्रुव कोण? जीव. माझा जीव ध्रुव आहे त्याच्यामध्ये. मग हे सांगतात प्रत्येक वस्तू अविनाशी राहून बदलते. जर माझा जीव ध्रुव नसता तर मला सांगताच आलं नसतं की मी पूर्वी नरकामध्ये होतो, तिर्यंच गतीमध्ये होतो, महावीरांचा जीव पूर्वी सिंह होता. हे कसं सांगता आलं असतं जर तो महावीरांचा जीव त्याच्यामध्ये कॉन्स्टंट नाही मानला असता तर. म्हणून प्रत्येक वस्तू अविनाशी आहे हे पहिल्यांदा माना, आणि मग त्याच्यामध्ये उत्पाद व्यय चालतंय हे समजणार. पुढं सत, एक्झिस्टन्स, सबस्टन्स. त्या द्रव्याचे 2 पार्ट्स केले, एक ध्रुव आहे आणि एक पर्याय रूप आहे. म्हणजे एक कॉन्स्टंट राहणार आहे आणि एक त्याच्यामध्ये चेंजेस दिसून येतात. मग ध्रुव कोण आहे? द्रव्यातले सगळे गुण आहेत ते ध्रुव असतात, ते कधी नष्ट होत नाहीत, कधी उत्पन्न होत नाहीत. पर्याय स्थिती उत्पन्न आणि व्यय होती. मग द्रव्यामध्ये ध्रुव कोण आहे? श्रद्धा गुण, ज्ञान गुण, चारित्र गुण.
पर्याय उत्पाद आणि व्यय. म्हणजे फॉर्मेशन अँड डिफॉर्मेशन. जोरात वाचते का बिचारी? उत्पाद कशाचा झाला? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान. तसं असं वाचायचं नाही. उत्पाद ह्याचा झाला तर वेग कशाचा झाला ते त्याच्याबरोबर वाचायचं. उत्पाद सम्यक दर्शनाचा झाला तर वे मिथ्या दर्शनाचा झाला. ध्रुव कोण आहे? श्रद्धा. हां, असं वाचायचं. पुढं उत्पाद सम्यक ज्ञानाचा झाला, वे मिथ्या ज्ञानाचा झाला. त्यात ध्रुव ज्ञानगुण आहे. बरोबर. उत्पाद सम्यक चारित्राचा झाला, वे मिथ्या चारित्राचा झाला. त्यात ध्रुव चारित्र गुण आहे. म्हणजे जर चारित्र गुण हे बेस नसेल तर त्याच्यामध्ये सम्यक्त्व आणि मिथ्यात्व रूपाने पर्याय दिसणारच नाहीत. म्हणून एक कॉन्स्टंट बेस त्याच्यामध्ये मानायला पाहिजे. त्यालाच म्हटलं ध्रुव. दुसऱ्या पानावर एक दिले त्यांनी चित्र. घराचं जर हे घेतलं उदाहरण तर मग घराचं हे झालं फॉर्मेशन. उत्पाद जर घर घेतलं तर आणि कॉन्स्टंट तर वाळू राहणार ना. वाळू माती त्याच्यातले परमाणू म्हणायचं जे काय. कसायचं म्हणून मग त्याची जी पूर्वावस्था होती काय असं स्वतंत्र रूपाने ते वीट माती किंवा काय असेल ते सिमेंट वगैरे फ्री अवस्थेमध्ये होते ते आता बांधले गेले आणि त्याचं घर झालं. मग त्या फ्री अवस्थेचा वे झाला आणि बांधलेल्या अवस्थेचा उत्पाद झाला. किंवा आता काय म्हणायचं त्याच्यामध्ये जमीन काय जमिनीचं काय केलं तुम्ही? म्हणजे जी पूर्व अवस्था होती त्या सगळ्याचा वेळ झाला आणि एक्झाम्पलमध्ये काय निवडतं कसायचं तेच ना पूर्व स्वतंत्र अवस्थेचा स्वतंत्र रूपाने जे विटा वगैरे होतं त्याचा वेळ झाला त्या अवस्थेचा आणि बांधलेल्या अवस्थेचा उत्पाद झाला. त्यांनी एक उदाहरण दिले. तिथंच लिहायला लागली का काय नाही 10 उदाहरण? होय. सोनेमध्ये ध्रुव काय आणि पर्याय काय? वाचा सिद्धी. सोन्यामध्ये ध्रुव सोने आहे. त्याचे पर्याय उत्पाद त्याच्यापासून नेकलेसचा झाला फॉर्मेशन, पण ते डिफॉर्मेशन लॉकेटचं झालं. म्हणजे लॉकेटचा वेळ झाला आणि नेकलेसचा उत्पाद झाला. लॉकेट म्हणजे काय आणि नेकलेस म्हणजे काय? लॉकेट एक साखळी आणि त्याच्यात पेंडंट टाईप. लय ज्ञान आहे दिसतंय. बरं, म्हणजे पूर्वावस्था जाऊ दे. त्याच्या काय आता घट त्या काय म्हणायचं कलश होतं समजा तो सोन्याचा. त्याचा वेळ झाला आणि मुकुट झालं तयार. मग एका अवस्थेचा वेळ दुसऱ्या अवस्थेचा उत्पाद झाला, पण त्याच्यामध्ये सोने हे ध्रुव आहे, कॉन्स्टंट आहे. तेवढं वाचताय काय? भरपूर उदाहरणं आहेत मग याच्यामध्ये. तेवढं वाचा नुसतं. उत्पाद वे ध्रुव म्हणजे काय परत उद्या बघा. उत्पाद म्हणजे फॉर्मेशन, द्रव्याची वस्तूची नवीन अवस्था उत्पन्न होणे. वे म्हणजे डिफॉर्मेशन, द्रव्याची वस्तूची पूर्व अवस्था नष्ट होणे. ध्रुव म्हणजे कॉन्स्टंट. उत्पाद वे होत असताना अवस्था बदलत असताना जो अंश कायम राहतो त्याला ध्रुव म्हणतात. मग ह्याच्यासाठी सगळी त्यांनी चित्र दिली आहेत ती बघून ठेवा. परत उद्या वाच.